दाता तो दिनत्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद आहे। आपल्या नवीन चॅनलमध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वांच्या मनातील सर्व इष्ट मनोकामना स्वामी नक्कीच पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। श्री स्वामी चरित्र सारामृत या दिव्य ग्रंथाचं नित्य सेवेमध्ये भक्ती कशी करावी, नित्य सेवा कशी करावी, नित्य सेवा म्हणजे काय आणि नित्य सेवेमध्ये आपल्याला काय काय सेवा करायची असते, ती कशा पद्धतीने करावी आणि नित्य सेवा करताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, कोणती चूक आपल्याला टाळायची आहे, याविषयी आपण माहिती घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात महत्त्वाचं की असे अनेक भक्त आहेत की त्यांना स्वामींची सेवा सुरू करायची आहे। अनेक स्वामी भक्त आहेतच, पण तरीसुद्धा काही नवीन स्वामी सेवेकरी होण्याचा प्रयत्न करत असतात आणि स्वामींची सेवा कशी करावी किंवा ज्यांना संकट दुःख आहे किंवा ज्या काही संकटांना तोंड देत आहेत, अडीअडचणी दूर होण्यासाठी स्वामी भक्तीमध्ये येण्याचा ज्यांनी प्रयत्न ज्यांचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर पहा, सर्वात महत्त्वाचं स्वामींची सेवा कशी करावी, कुठून सुरुवात करावी। तर पहा, सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची अतिशय साधी आणि सरळ सेवा आहे। तर त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या दिव्य ग्रंथाचं रोज आपल्याला 3 अध्याय पठण करायचे असतात। तर जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते, स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर त्याच्यात एकूण आपल्याला 21 अध्याय आहेत, म्हणजे टोटल 21 अध्याय त्या ग्रंथात आहेत। तर 21 अध्याय जे आहेत, 21 अध्याय एकाच वेळी पठण केलं म्हणजे एक पारायण आपलं पूर्ण होतं। पण जेव्हा आपण ते नित्यसेवेमध्ये करतो तर नित्यसेवा म्हणजे काय, तर नित्यसेवा म्हणजे रोजच्या रोज होणारी आपली सेवा, दैनंदिन जी सेवा करतो त्यालाच नित्यसेवा म्हणतात। ठीक आहे, तर आता नित्यसेवेमध्ये आपल्याला स्वामी चरित्र सारामृत यात 21 अध्याय आहेत। तर ते आपल्याला रोजचे 3 अध्याय या पद्धतीने 7 दिवसात आपले 21 अध्याय वाचून होतात, म्हणजे 7 दिवसात आपलं एक पारायण पूर्ण होतं। त्यानंतरच्या येणाऱ्या पुढच्या दिवसापासून आपल्याला पुन्हा स्वामी चरित्राचे पहिल्यापासून जे अध्याय आहेत ते आपल्याला वाचायचे असतात। म्हणजे जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात केली गुरुवारी जर सुरुवात केली तर सुरुवात तुम्ही गुरुवारपासून केली तर अतिउत्तम, नाही तर तुम्हाला ज्या दिवशी इच्छा होईल त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकतात। तर पहिल्याच दिवशी आपल्याला स्वामी चरित्राचे 1, 2, 3 अशा पद्धतीने वाचायचे। दुसऱ्या दिवशी आपल्याला 4, 5, 6 अध्याय वाचायचे। नंतर तिसऱ्या दिवशी 7, 8, 9 अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक दिवशी 3-3 अध्याय वाचत जायचं आहे। आणि जेव्हा आपले 21 अध्याय वाचून होतील, 7-21 म्हणजे 7 दिवसात आपलं एक पारायण पूर्ण होतं। स्वामी चरित्रमध्ये 21 अध्याय आहेत। त्यानंतर की एक पारायण पूर्ण झाल्यानंतर 7 दिवसात ते पूर्ण झालं की 8व्या दिवसापासून आपण पुन्हा स्वामी चरित्राचा पहिल्या 3 अध्यायाला सुरुवात करायची। 8व्या दिवशी पुन्हा पहिले 3 अध्याय, 9व्या दिवशी पुढचे 3 अध्याय, अशा पद्धतीने हे आपण कायमस्वरूपी ही सेवा करायची असते, नित्य नियमाने करायची असते। दररोज करायची सेवा म्हणजेच नित्यसेवा असते। ठीक आहे, तर अशा पद्धतीने स्वामी चरित्र पारायण करायचं आहे। त्यानंतर जो तारक मंत्र आहे, तर तारक मंत्र तुम्ही सुरुवातीला 1 वेळा बोला, 3 वेळा, 5 वेळा, 11 वेळा बोला, 21 वेळा बोला, जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तारक मंत्र बोलायचा आहे। तारक मंत्र कुठला आहे जवळपास सर्वांना माहीतच आहे, नसेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करा किंवा गुगलवर सर्च करा। ठीक आहे, त्यानंतर की आपल्याला श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राच्या आपल्याला रोज 11 माळी जप करायचा असतो। 11 माळी जप हा
आपण न चुकता करायचा आहे. एखाद्या दिवशी अगदी नाहीच 11 जमल्या, पण जमतील तेवढ्या माळा तरी करायच्या आहेत. सुरुवातीला अगोदर सुरुवात होणं महत्त्वाचं असतं. एकदाची सुरुवात झाली की ती आपल्याला सवय होत जाते आणि त्यानंतर आपल्याकडून स्वामी आपोआप ती सेवा करून घेत असतात. सुरुवातीला आपण आपली तयारी दाखवणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच स्वामी चरित्र सारामृत या दिव्य ग्रंथाचे रोजचे 3 अध्याय, 11 माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि 1 वेळा किंवा 3-5 वेळा तारक मंत्र असं आपल्याला बोलायचं आहे. जर 11 माळी जप करणं होत नसेल सुरुवातीला, तर जमतील तेवढ्या माळ करा. 1 माळ करा, 5 करा, जसं जमेल तसं करा, पण सुरुवात करा. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ जेव्हा आपण पठण करतो तर याचे नियम काय आहेत किंवा नित्यसेवेचे नियम काय आहेत? तर याचे विशेष असे कडक नियम नाहीत. फक्त जे ठराविक नियम आहेत ते आपण पालन करायचं आहे आणि जी काही चूक आहे तर ती आपण टाळायची आहे किंवा कोणती चूक आपण करायला नको हे आपण आता माहिती घेणार आहोत. नित्यसेवा म्हणजे अगदी रोजच्या रोज होणारी सेवा आहे, ती आपल्याकडून झालीच पाहिजे. त्यानंतर की यासाठी ब्रह्मचर्य पालन करायची आवश्यकता नसते. नित्यसेवेमध्ये आपण अगदी साध्या पद्धतीने सेवा करत असतो, कारण यात आपण काही संकल्प वगैरे केलेला नसतो. जेव्हा संकल्पयुक्त आपण सेवा करतो तेव्हा ब्रह्मचर्य पालन करणं आणि अजून त्याच्यासाठी काही नियम असतात ते आपण पालन करायला हवेत. पण नित्यसेवेमध्ये ब्रह्मचर्याचे पालन करण्याचे नियम नाही. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा नियम की बऱ्याच जणांना आता प्रश्न पडेल की मग आम्ही मांसाहार करू शकतो का? लक्षात घ्या, दत्तसेवा असेल, स्वामी सेवा असेल किंवा अजून कोणती सेवा असेल तर मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य असतो. घरात जर मांसाहार बनवला जात असेल किंवा इतर व्यक्ती खात असतील तर त्यांना तुम्ही खाऊ द्या, पण तुम्ही जे कोणी सेवा करणार आहात तर त्यांनी चुकूनही मांसाहार करायचा नाही, हे अगोदर लक्षात घ्या. कारण असं बरेच जण प्रश्न विचारतात की जर समजा आम्ही मांसाहार खाऊन ही सेवा केली तर चालेल का? किंवा अगोदर सेवा केली आणि नंतर आम्ही संध्याकाळी वगैरे मांसाहार केला तर चालेल का? तुम्ही हे अशा पद्धतीने केलं तर त्याचं कुठलंही तुम्हाला फळ मिळणार नाही. सेवा केलेली वाया जात नाही. असं जरी असलं तरीही आपण एवढ्या मोठ्या चुका करायला नको. नॉनव्हेज हे पूर्णपणे वर्ज्य असतं. आपण ब्रह्मांड नायकाची आपण सेवा करत आहोत तर ह्या गोष्टी आपण पाळायलाच हव्यात, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. बाकी तुमची इच्छा. पण लक्षात घ्या, नॉनव्हेज खाऊन सेवा करायची नाही किंवा अगोदर सेवा करायची, सकाळी पहाटे लवकर सेवा करेल आणि दुपारी खाल्लं किंवा रात्री खाल्लं तर चालेल का? नाही, बिलकुल त्या पद्धतीने सेवा करायची नाही. हवं तर नसेलच शक्य तुम्हाला, ते न खाता तुम्ही राहूच शकत नसतील तर मग तुम्ही त्या दिवशी सेवा करू नका. पण अशा पद्धतीची चूक करू नका की अगोदर सेवा करणार मग खाणार, अशा पद्धतीने करू नका. हवं तर तुम्ही तेवढा दिवस सेवा नाही केली तरी चालेल. पण मला तरी वाटतं सेवा करणं महत्त्वाचं आहे, ते खाणं एवढं महत्त्वाचं नाही आहे. जे कोणी कितीही खाणारे असतील, पण एकदा जर तुम्ही मनाला ती सवय लावली तर नक्कीच तुमचं देखील मांसाहार 100% सुटणार म्हणजे सुटणार. आणि घरात कोणी खाणार असेल तर त्यांना खाऊ द्या, पण जे सेवा करतात त्यांनी हा नियम पाळायचाच आहे. बनवून द्यायची गरज पडली तर आता घरात खाणारे असतील आणि तुम्हाला जेवण बनवावं लागत असेल तर तुम्ही त्यांना बनवून द्या, स्वच्छ अंघोळ करा आणि मग नंतर तुम्ही सेवा उपासना करा, तरीही चालू शकतं. त्यानंतर की परान्न आपण घेऊ शकतो का? तर शक्यतोवर आपण परान्न ग्रहण करायचंच नसतं. पण काही वेळेला पर्याय नसतात तर अशा वेळेला तुम्ही परान्न घेतलं तरी कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही. तुम्ही ते घेऊ शकतात. नित्यसेवेसाठी तो नियम नाही आहे. त्यानंतर महत्त्वाचं की ही सेवा आपण कुठे करावी? तर जी नित्यसेवा आहे तर ती देव्हाऱ्याजवळ बसूनच, अगदी स्वामींच्या समोर बसूनच करायला हवी का?
तर तसं मुळीच नाही आहे. ही सेवा तुम्ही कुठेही केव्हाही करू शकतात. यासाठी वेळेचं बंधन नाही आणि जागेचं किंवा स्थान बंधन देखील नाही. तुम्ही कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही वेळेला ही सेवा करू शकतात. सकाळी करा, पहाटे करा, दुपारी करा, रात्री 10, 11, 12 वाजता केव्हाही करा सेवा, तरीही चालू शकतं. ही सेवा प्रवासात आता बरेच भक्त म्हणजे सेवा करण्याची इच्छा असते, पण काही पुरुष असतील किंवा महिला वर्ग असतील तर ते जर जॉब करत असतील आणि त्यांना घरची कामं वगैरे सर्व आटपून मग त्यांना जे काही बिझनेस जॉब जे काही असेल ते करावं लागत असेल आणि वेळ मिळत नसेल, तर लक्षात घ्या तुम्ही प्रवासात देखील ही सेवा करू शकतात. म्हणजेच ट्रॅव्हलिंगमध्ये असतील, बस प्रवास असेल किंवा ट्रेनचा प्रवास असेल तरीही तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा स्वतःच्या वाहनाने जात असतील, स्वतः गाडी चालवत असतील तरीही तुम्ही सेवा करू शकतात. स्वतः गाडी चालवून जात असतील तर अशा वेळेला तुम्ही श्री स्वामी समर्थ नामस्मरण करत तुम्ही जाऊ शकतात. मोजलं नाही गेलं तरीही चालू शकतं. तुमचा प्रवास जर 15-20 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा, 1 तासाचा असेल तरीही तुम्ही नामजप करू शकतात आणि त्यानंतर ते झालेला नामस्मरण स्वामी महाराज अर्पणमस्तू असं म्हणायचं. आणि सर्वात महत्त्वाचं, जर समजा तुम्ही ट्रेनने किंवा बसने जात असतील तर स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर तो तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्येही वाचू शकतात. फक्त 3 अध्याय वाचायचे असतात, तर ते तुम्ही बसमध्ये, ट्रेनमध्ये वाचले तरीही चालू शकतं. त्यानंतर जर ऑफिसमध्ये तुम्हाला वेळ मिळत असेल, तुमची सर्व कामं वगैरे झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला 15-20 मिनटं, अर्धा 1 तास वेळ मिळत असेल, तर अगदी त्यावेळेला तुम्ही वाचलं तरीही चालू शकतं. 3 अध्याय वाचायला जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर जर समजा तुम्ही पुस्तक, ग्रंथ घेऊन जाऊ शकत नसतील, तर तुम्ही जे स्वामींचं ॲप आहे, स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रानुसार एक ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करून त्याच्यातही तुम्ही सेवा करू शकतात. अगदी रोजचे 3 अध्याय तुम्ही प्रवासात असतील, तर तुम्ही अगदी रोज त्याच वेळेला किंवा कोणत्याही वेळेला तुम्ही मोबाईलमधूनही वाचू शकतात. स्वामी चरित्र सारामृत हे देखील त्यात आहे. रोजचे 3 अध्याय पठण केल्यानंतर त्या ठिकाणी ते तुम्ही सेव्ह देखील करू शकतात. म्हणजे तुमच्या लक्षात राहील की काल आपण हे 3 अध्याय वाचले आणि आता आपण पुढचे अध्याय वाचणार आहोत. म्हणजे ते 3 अध्याय वाचल्यानंतरच 4था अध्याय ओपन होत असतो. अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकतात. म्हणजे जसं अगदी साधी पद्धत आहे सेवा करण्याची. ग्रंथ वगैरे घेऊन जाणं शक्य नसेल किंवा इतर जण ट्रेनमध्ये काय म्हणतील किंवा बसमध्ये असंही सुरुवातीला एक वाटत असतं, तर तेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये ते ॲप डाउनलोड करा. स्वामी गुरुपीठ ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करा आणि मोबाईलमध्ये तुम्ही वाचा. बऱ्याचदा आपण इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअप स्टेटस हे बरंच काही आपण पाहत असतो, इकडून तिकडे आपण जात असतो. तर अशा वेळेला तुम्ही मोबाईल हातात असतोच, तर जर तुम्ही स्वामी सेवा, स्वामी चरित्र वाचलं तर तो वेळ तुमचा सत्कारणी लागेल आणि तुमची सेवा देखील होईल. असं नाही की त्या स्वामींसमोर बसूनच तुम्ही ती सेवा करायला हवी किंवा ग्रंथातूनच करायला हवी तरच त्याचं फळ मिळतं, असं बिलकुल नाही आहे. तर तुम्ही मोबाईलमध्ये देखील ते करू शकतात. त्याचबरोबर जे ग्रंथ अध्याय देखील तुम्ही पठण करू शकतात मोबाईलमध्ये आणि ते सेव्ह करू शकतात. ते तुम्हाला लक्षात ठेवण्याचीही आवश्यकता राहणार नाही. दुसरी गोष्ट, स्वामी समर्थ जो जप आहे तर जप देखील तुम्ही मोबाईलमध्ये करू शकतात. म्हणजेच जे गुरुपीठ ॲप आहे त्यात ती देखील सेटिंग आहे की त्या ठिकाणी जपमाळ देखील असतात. तर तशा पद्धतीने तुम्ही फक्त ते टच करत राहायचं आणि नामस्मरण करायचं, तरीही तुम्ही ती सेवा देखील, नामजप देखील तुमचा तिथे सेव्ह होत असतो. म्हणजे तुमच्या लक्षात राहील किती माळ झाल्या. अशा पद्धतीने केलं तरीही चालू शकतं. त्यानंतर आता महत्त्वाचं की ही सेवा कोण कोण करू शकतं. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, वयस्कर असतील, कोणीही, महिला असतील, पुरुष असतील, मुलं असतील, मुली असतील, विवाहित असतील, अविवाहित असतील, विधवा असतील, प्रत्येकजण ही सेवा करू शकतं. त्यानंतर की मासिक धर्म असेल तर तेव्हा महिलांनी ही सेवा कशी करावी. तर पहा, मासिक धर्मामध्ये प्रत्यक्ष आपण देवाला स्पर्श न करताही सेवा करू शकतो. मग अशा वेळेला आपण मोबाईलमध्ये तुम्ही स्वामी चरित्र वाचलं तरीही चालू शकतं. मोबाईलमध्ये तुम्ही स्वामी मंत्र जो आहे, श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ असंही नामस्मरण करत 11 माळी जप तुम्ही मोबाईलमध्ये केला तरीही चालू शकतं.
किंवा जर तुमच्याकडे अगदी सर्वात सोपा असा मार्ग म्हणजे जे छोटं काउंटर मिळतं, माझ्या मते बऱ्याच जणांना माहिती असेल, तर ते छोटं काउंटर असतं अगदी बोटात अंगठीसारखंही तुम्ही ते घालू शकतात आणि सहजासहजी पटकन कोणाच्या लक्षात येत नाही. आणि समजा जरी कोणाच्या लक्षात आलं तरी हरकत नाही, कारण आपण आपल्यासाठी भगवंतासाठी आपण करतोय आणि आपण चुकीचं कर्म करत नाहीयेत, म्हणून काही हरकत नाही. काउंटर जरी कोणाच्या लक्षात आलं तरी हरकत नाही आणि कोणी विचारलं तर त्यांना अगदी व्यवस्थित ते सांगावं की जेणेकरून ते देखील नामस्मरण करायला सुरुवात करतील. तर पहा, ते काउंटर मिळतं, त्यावर देखील तुम्ही नामस्मरण करू शकतात. जर तुम्हाला मनात असं वाटत असेल की मासिक धर्म आहे किंवा सूतक आहे आणि त्यावेळेला आपण अध्याय पठण करायला नको किंवा असं काही असेल, तर त्यावेळेला तुम्ही जास्तीत जास्त तेवढे 5 ते 6 दिवस तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करू शकतात. 11 माळी जप हे बंधनकारक नाही. त्यापेक्षा तुम्ही जास्तीचा केला तर सेवा केलेली कधीही वाया जात नाही. अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकतात. काउंटरवर अगदी तिथेही काउंट होत असतो आणि आपला जास्तीचा जप होत असतो, तर काउंटरवरही तुम्ही नामस्मरण करू शकतात. आणि नामजप ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे, ही तुम्ही करू शकतात. किंवा घरी तुम्ही स्वामी चरित्राचे 3 अध्याय पठण केले आणि काउंटरवर अगदी दिवसभर तुम्ही नामस्मरण करू शकतात. जसा वेळ मिळेल 15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास लगेच तुम्ही नामस्मरण करू शकतात. अगदी साधी सोपी सेवा आहे. नित्य सेवा जरूर करा. स्वामी चरित्र हे अतिशय दिव्य असा हा ग्रंथ आहे. जीवनातील कोणतंही संकट असेल, कोणतंही दुःख असेल, तर प्रत्येक संकटावर रामबाण असा उपाय म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हा दिव्य ग्रंथ आहे. जरूर याचं नित्यसेवेमध्ये तुम्ही सुरुवात करा आणि त्याचबरोबर नामस्मरण करायला मात्र विसरू नका. काउंटरवर करा, हे तुम्हाला मी आवर्जून सांगते, कारण खूप जास्तीचा नामजप तुमचा होऊ शकतो. जर समजा सुतक वगैरे असेल तर तेवढे दिवस सेवा तुम्ही बंद ठेवा. आणि जर कुठे कोणाच्या गावी गेलात किंवा जास्त दिवस राहण्याचा प्रसंग आला, तर अशा वेळेला तुम्ही दुसऱ्याच्या घरी देखील ही सेवा करू शकतात. मोबाईलमध्येही तुम्ही अध्याय पठण करू शकतात, नामस्मरण करू शकतात. पण ही चूक बिलकुल करायची नाही आहे की नॉनव्हेज खाऊन आपण ही सेवा करायची नाही किंवा खाल्ल्यानंतरही आपण स्वामी चरित्र अध्याय वगैरे आहेत ते आपण पठण करायचं नाही किंवा जी जपमाळ असेल तर तिला स्पर्श करायचा नाही. हे लक्षात घ्या, ही चूक मुळीच करू नका. माहिती आवडली असेल तर जरूर शेअर करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.